तृतीय प्रमाणपद कशा पद्धतीने काढायचं तर बघा, 56 जसे 84 याचे तृतीय प्रमाणपद आपण काय x मानून घेऊया सुरुवातीला, मग ही जोडी नंतर ही जोडी. तर बघा 56 भागिले 84 बरोबर 84 भागिले x, तर त्याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. तर बघा 84 गुणिले 84 किती 56x असा आपण तिरकस गुणाकार करून घेतला. मग 14 चोक 56, 14 सख्खा 84. तर बघा मग आता इथं किती राहिले, 4 चा भाग बसला, मग 4 1 4 दोन्ही 8, तर 4 1 4 म्हणजे 21 गुणिले 6 बरोबर किती येईल 126. 126 हे आपलं तृतीय प्रमाणपद